नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग 1 व भाग 2चा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि त्यात परिसर भाग 1 आणि 2 वर आधारित 20-20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. मित्रांनो, यासारख्याच इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, हिंदी, त्यानंतर पॅटचे गणित, इंग्लिश या विषयांच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. पॅटचे पेपरसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आजचा आपला हा पेपर 40 गुणांचा आहे. त्यात परिसर भाग 1 साठी 20 गुणांसाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? उत्तर: अन्न टिकवण्याच्या पद्धती: वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे इत्यादी पद्धतीने अन्न हे टिकवले जाते. दुसरं, सायकल वापराचे विविध फायदे लिहा. उत्तर: सायकलिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, अनेक आजारांपासून आपला बचाव होतो आणि पर्यावरणासाठीही सायकल ही फायद्याची असते. तिसरं, भारतातील काही राज्यांची नावे सांगा. भारतातील राज्य: महाराष्ट्र, गुजरात, आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार यासारखी राज्य लिहायची आहेत. पुढचं चौथा प्रश्न असेल आपला, प्रदूषणाचे प्रकार लिहा. वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि माती प्रदूषण. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. 5 गुणांसाठी खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ, घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा. बघा, आता चौकटीमध्ये काही शब्द दिलेले आहेत तुम्हाला. त्यातले मानवनिर्मित काय काय आहे? तर पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल आणि वीट. तर निसर्गनिर्मित काय आहे? माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पाणी, कापूस, झाडे हे सर्व निसर्गनिर्मित आहेत. या पद्धतीने अचूक वर्गवारी केली की आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग बघा. चुकीबरोबर ते सांगा 4 गुणांसाठी. 1. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. चूक. 2. सोलापूर जिल्ह्यात नान्नज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. बरोबर. 3. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल होय. 4. 2 वर्षाच्या लहान मुलाला कपड्याच्या घड्या घालता येतात. चूक. या पद्धतीने चुकीबरोबर लिहिलं की 4 गुण मिळतील. प्रश्न तिसरा बघा. 4 गुणांसाठी जोड्या लावा. 1. फुफ्फुसे. आ. श्वसन संस्था, त्याची जोडी आहे. 2. जठर. ई. पचन संस्था. 3. हृदय, रक्ताभिसरण. आणि 4. मेंदू, पचन संस्था. या पद्धतीने अचूक जोड्या लावा. ब भाग बघा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. संसर्गजन्य रोग कशाला म्हणतात? 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, ज्या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. 2. रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत? उत्तर: दूषित हवा, पाणी, अन्न ही रोग प्रसाराची माध्यमे आहेत. तसेच डास, पिसवा व माशा याही रोग प्रसार करतात. 3. पदार्थाच्या अवस्था कोणत्या? पदार्थाच्या 3 अवस्था आहेत: घन अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था.
या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत एका वाक्यात आणि 4 गुण मिळवायचे आहेत. चौथं बघा, विविध प्रकारच्या व्यसनांची नावे लिहा. तंबाखूचे व्यसन, सिगारेटचे व्यसन, दारूचे व्यसन, कोकेनचे व्यसन आणि जुगाराचे व्यसन. परिसर अभ्यास भाग 2 बघा. प्रश्न चौथा 15 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची माहिती लिहा. बघा ती माहिती या पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे. ते आपण काळजीपूर्वक बघा आणि लिहा. त्यानंतर दुसरं, पशुपालन म्हणजे काय? बघा त्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर तिसरा प्रश्न, बुद्धिमान मानव कोणकोणत्या प्राण्यांची शिकार करत असे? त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं. या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. आपल्याला हीच प्रश्न परीक्षेला येणार आहेत. त्यानंतर चौथा, त्रियुग पद्धती कोणती? वस्तू वर्गवारीनुसार 3 गट करा. पाषाणयुग, ताम्रयुग आणि लोहयुग हे 3 त्रियुग येतात. त्यानंतर शेवटचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीविषयी माहिती लिहा. बघा त्याची उत्तरं या पद्धतीने पूर्ण करायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची परिसर अभ्यास भाग 1 व 2ची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.